नमस्कार मंडळी, कसे आहे सगळे? मस्त ना? मस्तच राहा. आज आपण चुलीवरचे गरमागरम असे धपाटे पाहणार आहोत. गावाकडे कोणताही बनवलेला पदार्थ चवीला हा अप्रतिम लागतो आणि चुलीवरचा म्हटला की त्यातील चव काही वेगळीच असते. गावाकडील फ्रेश अशी ताजी ताजी कोथिंबीर, कांदे, लसूण सर्व पदार्थ घरचेच असतात, त्यामुळे जेवणाची चव वेगळीच असते. आणि आम्ही जायचं म्हटलं की घरामध्ये काहीतरी स्पेशल मेनू बनणार असतो. आज आजीच्या हातचे धपाटे खाणार आहोत. हे धपाटे चुलीवर बनवलेले आहे आणि चवीला हे अप्रतिम असतात. तर धपाटे बनवण्यासाठी हिरवी मिरची, लसूण, जिरे याची पेस्ट करून घेतलेली आहे आणि भरपूर सारी हिरवीगार अशी कोथिंबीर बारीक कट करून घेतलेली आहे. तसेच बारीक चिरलेला कांदा, हे सर्व घटक एकत्रित करून आपल्याला धपाटे बनवायचे आहे. धपाटे बनवण्यासाठी आपण येथे 2-3 प्रकारचे पीठ वापरलेले आहे. बाजरीचे पीठ साधारण 1 वाटी बाजरीचे पीठ, अर्धी वाटी गव्हाचे पीठ आणि अर्धी वाटी चण्याची डाळ म्हणजेच हरभऱ्याचे डाळीचे पीठ येथे वापरलेले आहे. हे सर्व पीठं एकत्रित व्यवस्थित या सर्व मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. पाणी टाकून हे छान आपल्याला अलगद हाताने मळून घ्यायचे आहे. गावाकडील सर्वच पदार्थ फ्रेश असल्यामुळे धपाटे चवीला अप्रतिम लागतात आणि चुलीवर बनवले तर त्याची चव काय वेगळीच असते. गावाकडे हवा मोकळी असते आणि वातावरणही खूप चांगले असते आणि भरपूर अशी थंडी आहे आणि या थंडीमध्ये बाहेर चुलीवरती आम्ही हे आज धपाटे बनवणार आहे. हे धपाटे आजीच्या हातचे आहे. पीठ मळून तर मी दिलेले आहे, परंतु बनवायचे काम तिचे आहे, त्यामुळे चुलीकडे तयारी ती करत आहे. हे अशा पद्धतीने इथे आपण धपाट्याचे पीठ येथे मळून घेतलेले आहे. तुम्ही पाहाल कलर एकदम फ्रेश आहे आणि कोथिंबीर आपण इथे भरपूर वापरलेली आहे, त्यामुळे हे चवीला खूप छान होतात. चूल मस्त तापलेली आहे, तवाही छान तापलेला आहे. आता एका पोळपाटावरती आपल्याला एक वस्त्र टाकून त्यावरती थोडेसे पाणी टाकून तेलाचा हात लावून हे धपाटे तयार करून घ्यायचे आहे. धपाटे आजी बनवत आहे, त्यामुळे ते चवीला खूप छान लागतात. तेल आणि पाण्याचा हात लावून ते चिटकावे नाही म्हणून या पद्धतीने थापून घेतले जाते आणि नंतर ते आतपर्यंत छान शिजले जावे म्हणून यावरती थोडे थोडे छोटे छोटे होल करून घेतले जातात, ज्यामुळे धपाटे लवकर शिजतात आणि ते कच्चे राहत नाही. अशा पद्धतीने ते तवाही आपला छान तापलेला आहे. सर्वात प्रथम तव्यावरती थोडेसे तेल टाकून घ्यायचे आहे आणि हे धपाटे या पद्धतीने आपल्याला टाकून घ्यायचे आहे. पुन्हा थोडेसे हलकेसे तेल व पाणी टाकून घ्यायचे आहे आणि त्यावरती 2 मिनिट झाकण ठेवून हे धपाटे आपल्याला शिजून घ्यायचे आहे. हे अशा पद्धतीने 1-2 मिनिट झाले की आपल्याला बाजू त्याची उलटी करून घ्यायची आहे. निखारा मस्त पडलेला आहे आणि थंडी भरपूर आहे. सर्वजण चुलीच्या भोवती बसलेले आहेत आणि कधी धपाटे आम्हाला खायला भेटतील याची सगळेजण वाटच पाहत आहे. या पद्धतीने आता याची बाजू आपण पलटी करून घेऊ. चुलीवरच्या स्वयंपाकाला वेळ कमी लागतो, पटपट उरकतो. भाकरी तर यावरती पटकन होतात. 3 भाकरी सहज एका वेळी केल्या जातात. तव्यावरती एक आणि थापून घेतलेली एक व निखाऱ्यावरती भाजण्यासाठी एक, अशा पद्धतीने भाकरी तर चुलीवरती खूप पटकन होतात आणि त्या चवीलाही अप्रतिम लागतात. अशा पद्धतीने येथे आपण धपाटे एक तयार झालेला आहे. आता दुसरा तो धपाटा तयार भाजून होईपर्यंत लगेच दुसरा धपाटा आपल्याला इथे तयार करून घ्यायचा आहे. सेम याच पद्धतीने हे आजीचे बनवण्याची ट्रिक काय वेगळीच आहे आणि तिची चवही खूप अप्रतिम लागते. घरी गेल्यानंतर असे वेगवेगळे पदार्थ आम्हाला खायला भेटतात आणि सुट्टी कधी असेल असे मुलांना वाटते, कधी आम्ही गावाकडे जाऊ आणि आजीच्या हातचे वेगवेगळे पदार्थ आम्हाला खायला भेटतील, हे वाटच पाहत असतात. अशा पद्धतीने एकदम छान असे तुम्ही पाहाल एकदम मस्त आपला धपाटा इथे तयार झालेला आहे. आता तोही आपण पलटी करून घेत आहे आणि एका वेळी 6 ते 7 लहान मोठे मिळून असे आम्ही खायला बसलेलो आहे. इतक्या स्पीडने ते धपाटे माझी आई बनवत आहे आणि खूप छान बनवते. चवीलाही खूप छान लागतात. पीठ पाहाल तुम्ही भरपूर आहे, पण ते 1-अर्धा तासामध्ये खतम होणार आहे पूर्ण. हे अशा पद्धतीने मस्त असे आपले धपाटे बनवण्याचे काम इथे चालू आहे आणि थंडी भरपूर आहे. चुलीच्या साईडला सर्वजण मस्त पंगत करून बसलेले आहे आणि खाण्याचे काम तेवढ्याच स्पीडने चालू आहे. अशा पद्धतीने अशी आमची ही धपाटा पार्टी येथे चालू आहे. बच्चा पार्टी खूप एन्जॉय करत आहे. हे धपाटे चवीला अप्रतिम लागतात. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा. भरपूर थंडी आहे आणि या थंडीमध्ये ही धपाटे थोडेसे तिखट झाले असून सुद्धा बच्चा पार्टी मस्त टोमॅटो केचप घेऊन
खायला बसलेले आहे. त्यांचं कॉम्पिटिशन लागलेले आहे. सर्वात जास्त धपाटे कोण खाणार या पद्धतीने मस्त हे पहा अशा पद्धतीने मस्त आम्ही येथे धपाटा पार्टी केलेली आहे. आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत. धन्यवाद.